मुंबईमध्ये काहीही घडू शकतं असं बाळा नांदगावकरांनी म्हटलेलं आहे. केडीएमसी सारखं मुंबईतही घडू शकतंय. बाळा नांदगावकर यांच्या या सूचक वक्तव्यानं अनेक चर्चा सुरू झाल्यात. केडीएमसी मध्ये मनसेचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा आहे आणि यानंतर बाळा नांदगावकरांनी हे सूचक वक्तव्य केलेलं आहे. केडीएमसी सारखं मुंबईतही असं काहीसं घडू शकतं असं नांदगावकरांचं म्हणणं आहे. त्याच्यावरती आता भाष्य करणं उचित नाही, कारण राजकारणामध्ये काही घटना घडत असतात. ज्याप्रमाणे चंद्रपूरला भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस एकत्र आहे. तुम्ही कोकणात गेले तर त्या ठिकाणी सुद्धा शिंदेचा आणि उद्धव साहेबांचा पक्ष ते दोघे एकत्र. एकंदरीतच कल्याण डोंबिवलीचं जर बघितलं तर तशा प्रकारचं मुंबईत काय होण्याची शक्यता वाटते का? पक्ष जो निर्णय घेईल त्या निर्णयासोबत आम्ही राहणं आमची बांधिलकी आहे. त्याप्रमाणे आम्ही पुढील वाटचाल करू. तर केडीएमसी मध्ये मनसेच्या शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा आहे आणि यानंतर आता मनसैनिकांकडून देखील प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. पक्षानं जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाशी आम्ही बांधील आहोत असं देखील नेत्यांचं म्हणणं आहे. सोबतच बाळा नांदगावकर यांनी देखील सूचक वक्तव्य केलेलं आहे. केडीएमसी प्रमाणे मुंबईमध्ये देखील घडू शकतं असं सूचक विधान त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. त्यामुळे नेमकं पडद्यामागे काय शिजतंय, काय सुरू आहे, अशा अनेक चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. केडीएमसी मध्ये मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. तर आता 29 मनपाच्या महापौर पदाची आरक्षण सोडत सुरू झालेली आहे. तर तुमचा महापौर कोण अशा आता ठरल्या जाणार आहे, कारण आता आरक्षण सोडतीला सुरुवात झालेली आहे. इच्छुकांची धाकधूक देखील वाढल्याचं दिसतंय. 29 मनपाच्या महापौर पदाची आता सोडत सुरू झाली आहे. त्यामुळे आता नेमकी कोणत्या ठिकाणी कोणती सोडत निघतेय, कुणाचा नंबर लागतोय याकडे लक्ष असणार आहे. त्यामुळे इच्छुकांची देखील धाकधूक वाढलेली आहे. SC 3, ST 1 आणि OBC 8 अशा प्रकारची सोडत निघालेली. तर आताची महत्वाची बातमी, त्यामुळे महापौर कोण होणार आहे काही वेळातच ठरणार आहे, कारण आरक्षण सोडतीला सुरुवात झालेली आहे. इच्छुकांची देखील धाकधूक वाढलेली आहे. प्रत्येक पक्षामध्ये एक इच्छुक आहेत. प्रत्येकालाच महापौर पदाची जबाबदारी हवी असणार आहे. त्यामुळे आता नेमकं कुणाची संधी लागते, कुणाला संधी मिळते हे पाहावं लागणार आहे. कल्याण डोंबिवलीमधून आताची महत्वाची बातमी, कल्याण डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमातीसाठी आरक्षित जागा निघालेली आहे. म्हणजेच महापौर हा अनुसूचित जमातीचा असणार आहे. त्यामुळे आता तिथं महापौरपदी कुणाची वर्णी लागते हे पाहावं लागणार आहे. कल्याण डोंबिवलीमधून आताची महत्वाची बातमी, आरक्षण सोडत सुरू झालेली आहे. सुरुवातीलाच कल्याण डोंबिवलीमधून बातमी आली आहे. कल्याण डोंबिवली ही जागा म्हणजेच महापौर पदामध्ये अनुसूचित जमातीसाठी जागा आरक्षित झालेली आहे. तर कल्याण डोंबिवली हा ST प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे. ST प्रवर्गाचा महापौर कल्याण डोंबिवलीमध्ये होणार आहे. हळूहळू प्रत्येक महानगरपालिकेच्या आरक्षणासंदर्भातली माहिती समोर येणार आहे. सुरुवातीलाच कल्याण डोंबिवलीमध्ये बातमी, कल्याण डोंबिवलीचा महापौर हा अनुसूचित जमातीचाच म्हणजेच ST प्रवर्गाचा असणार आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये ST प्रवर्गासाठी ही जागा आरक्षित झालेली आहे. तर मुंबई, ठाणे या ठिकाणी नेमकं काय होतं हे पाहावं लागणार आहे, कारण आरक्षण सोडत सुरू झालेली आहे. 29 महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी ही सोडत सुरू झालेली आहे. सुरुवातीलाच कल्याण डोंबिवलीची बातमी समोर आली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमातीसाठी ही जागा आरक्षित झाली आहे.